तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये. तर आजच्या व्लॉगचा विषय असा की आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं फिश कलेक्शन. तर माझ्या फिश कलेक्शन मध्ये वेगवेगळ्या फिश ब्रीडचे मासे आहेत, तर ते दाखवण्याचा प्रयत्न आजचे मी या व्लॉग मध्ये करणार आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्लॉग आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्लॉग आवडला तर कमेंट पण करा. तर मग मी तुम्हाला दाखवतो माझं फिश कलेक्शन कसं आहे. तर चला, हे सर्व आहे माझं फिश कलेक्शन. तर आता मी तुम्हाला एक एक करून माझे सगळे फिशची ब्रीडची नावं सांगणार आहे आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता हा पहिला टप आहे, हा पहिला टप आहे व्हाईट कलरचा. तर या व्हाईट कलरच्या टप मध्ये कोई गप्पी फिश चे 1 बाय 1 म्हणजे एक मेल व फिमेल अशी एक पेअर ठेवलेली आहे. तर ह्या फिश दिसण्यास खूपच अट्रॅक्टिव्ह आहे आणि म्हणजे नाही का खूपच चांगले दिसतात, त्यांचा कलर पण खूप चांगला आहे. आणि मग आता हा आहे दुसरा टप. तर या दुसऱ्या टप मध्ये आम्ही ठेवलेले आहे ड्रॅगन टेल गप्पी फिश आणि या फिश तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. खूपच चांगले फिश आहेत या आणि बघायला पण खूप चांगल्या वाटतात आणि या पण मेल फिमेल अशा 1 बाय 1 रेशो मध्ये आम्ही ठेवलेले आहेत. आणि हा आहे तिसरा टप. तर या तिसऱ्या टप मध्ये आम्ही व्हाईट टक्सिडो 1/3 रेशो मध्ये ठेवलेले आहेत. तर या बी सगळेच माझ्यापाशी असलेले सगळेच फिशेस म्हणजे असे अट्रॅक्टिव्ह आहेत, पण जास्त करून ह्या खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतात बघायला सुद्धा, म्हणून मी ह्या 1/3 रेशो मध्ये ठेवलेले आहेत. आणि पुढचा जो तुम्हाला दिसतोय फिश टँक, तर या फिश टँक मध्ये 1/1 म्हणजेच मेल फिमेल अशी गुरामे फिश ब्रीड ठेवलेली आहे. या दिसण्यास खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतात बघा तुम्ही, खूपच असे सुंदर आहेत दिसायला सुद्धा. आणि या मी माझ्या नाही का माझी आवडीची आवडीची ब्रीड आहे, त्यामुळे मी याला खूप सांभाळून ठेवतो. बघू शकता तुम्ही, आतापर्यंत मी तुम्हाला 4 ब्रीडची नाव सांगितले. माझ्यापाशी अशी खूप ब्रीड आहेत आणि मी ह्या भविष्यात नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा पुढचा, या पुढच्या टप मध्ये खूप आहेत पिल्ले आहेत. आता जरा ते मोठे मोठे झालेले आहेत, तुम्हाला मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर यांचं नाव आहे रेड टेल गप्पी फिश ब्रीड आणि खूप म्हणजे आता छोटे आहेत पण खूप चांगले दिसत आहेत. तर यांचा कलर पण बघा किती भारी आहे, खूप चांगले दिसतात या. मग मला तर पर्सनली खूपच आवडतात. याची नाही म्हणलं तरी माझ्यापाशी 50-60 पिल्ले आहेत आणि अट्रॅक्टिव्ह पण आहेत. आणि मग पुढचं आहे, या टप मध्ये आत्ताच मी ठेवलेले आहेत गप्पी फिशचे पिल्ले ठेवलेले आहेत. तर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर बघा बघा, हे पिल्ले छोटे छोटे आहेत, म्हणजे आताच झालेत त्यामुळे ते आता मोठे नाहीयेत, छोटे छोटेच आहेत. कोई गप्पी फिशचे ब्रीड आहे ही. आतापर्यंत मी तुम्हाला एवढे खूप सारे टपाच्या ब्रीडची नावं सांगितली. तर आता मग हा राहिलेला रेड कलरचा टप. तर रेड कलरच्या फिश टँक मध्ये मॉली फिश ठेवलेली आहे, ही बी 1/1 पेअर मध्ये ठेवलेली आहे. दिसायला बी खूप अट्रॅक्टिव्ह आहे, बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर असे माझ्यापाशी कलेक्शन आहे फिशेसचं, कारण मला या फिशेस बद्दल खूपच आवड आहे, म्हणून मी सांभाळून ठेवलेली आहे. आणि हा जो टपामध्ये दिसतात या नाही म्हणलं तरी 30-40 पिल्ले आहेत. आता हे जरा या टप मध्ये पिल्ल्यांपेक्षा हे जरा मोठे आहेत आणि यांची ब्रीड पण वेगळी आहे. यांची ब्रीड आहे ड्रॅगन टेल आणि व्हाईट टक्सुडचं मिक्स आहे. मिक्स पिल्ले ठेवलेले, तर खूपच म्हणजे नाही का मोठे झाल्यावर तर खूप भारी दिसतात ही पिल्लं. तर हे त्यांना सांभाळण्यासाठीचं साहित्यही लागतं, मग त्या साहित्याचं पण आम्ही काम केलेलं आहे. नेट वगैरे ठेवलेत ते पिल्लं काढण्यासाठी, कारण डायरेक्ट हात लावला तर त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस पण खूप असतात. आणि लगेच पिल्लं जर झाली तर मग ते त्यांचेच मेल फिमेल पेअर त्यांना खाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी आम्ही या देशी जुगाड बनवलेला आहे. म्हणजे यात कसं, यात पिल्लं गेली तर यात मेल फिमेल मोठ्या पेअर्सला आज जाता येत नाही, त्यासाठी आम्ही तयार केलंय. आणि बघा एवढं सगळं माझ्यापाशी फिश कलेक्शन आहे. तर हा माझं फिश कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही माझं आतापर्यंत सगळं माझं फिश कलेक्शन बघितलंय, तर भविष्यात मी हा वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यापाशी अजून मी खूप ब्रीड वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे, नाही म्हणलं तर 1-2 महिन्यात मी फिक्स ब्रीड वाढवणार आहे आणि सगळं असं सेटअप मस्तपैकी करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो माझ्यापाशी अजून खूप सगळी जागा आहे. तर एवढी सगळी जागा आहे माझ्यापाशी सेटअप वाढवण्यासाठी. भविष्यात म्हणजे नाही म्हणलं तरी मी 1-2 महिन्यात प्रयत्न करणारच आहे माझा सेटअप वाढवण्याची. आणि इथं घाण थोडं क्लीन करणार आहे, सगळं क्लीन करून येते, सगळं मोठं असं सेटअप करणार आहे.
आणि आपल्यापाशी खूप जागा आहे सेटअप करण्यासाठी आणि मी भविष्यात खूप बिल्ड वाढवण्याचाही प्रयत्न करणार आहे. आपल्यापाशी आपल्या स्लॅबवर खूप खूप जागा आहे आणि आपण जास्त करून जागा वाढवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग दाखवू. तर तुम्ही बघितलं की माझ्यासाठी सेटअप वाढवण्यासाठी खूप माझ्यापाशी जागा आहे आणि या भविष्यात मी वाढवण्याचा खरंच प्रयत्न करेन आणि तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग मध्ये. तर तोपर्यंत धन्यवाद.